भक्तीच्या महासागराची आई कलावती आई. भाग 22. आत्मानंदाचे डोही. कलावती देवी जवळ 8 तास त्या स्थितीत होत्या जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा आज आपला नवीन जन्म झाला असून पूर्वीची दृष्टी पार बदलून गेली आहे. पूर्वीच्या खुणा साफ पुसून गेल्या असून आतापर्यंत ज्या दुर्गुणांनी मोहजालात मला अडकवून दुःखसागरात लोटले होते त्यांचे अस्तित्व आज समूळ नाहीसे झाले आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंदच. एका आनंदावाचून दुसरे काहीच नाही असा त्यांना अनुभव आला. ज्याचा कधी नाश होत नाही, जो कधीच कमी होत नाही, ज्याचा कधी वीट येत नाही, असा जो ब्रह्मानंद तो गुरुकृपेने लाभला. आपल्या जीवनाला आज अवीट गोडी प्राप्त झाली. दयामय सद्गुरूंनी आज आपल्याला सुखदुःख खरहित अशा निजरूपाचे दर्शन देऊन कृतार्थ केले. ज्ञानाग्नीच्या योगे करून बहुत दिवसांची दुष्कृत्ये जाळून टाकून सद्गुरूंनी आपणास आज पावन करून घेतले असे त्यांना वाटू लागले. तूप आणि वात घालून तयार केलेले निरांजन तेवत असलेल्या दुसऱ्या निरांजनाजवळ धरले असता जसे तेही लगेच तेवू लागते, त्याप्रमाणे महाराजांच्या कृपेने देवींना कृतार्थ केले. एके दिवशी अक्कलकोट राणीने महाराजांना प्रश्न केला, महाराज, रुक्माबाईने आपले हृदय जिंकले, अर्थात आपली कृपा मिळविली, तेव्हा आता आम्ही त्यांना काय म्हणून हाक माराव्याची? त्यावर माताजी म्हणा असे स्वामींनी सुचविले. तेव्हांपासून राजघराण्यातील बायका व इतर मंडळो रुक्माबाईंना माताजी म्हणून संबोधू लागल्या. गुरूंच्या ठिकाणी माताजींचे आत्यंतिक प्रेम होते, त्याप्रमाणे गुरूंचे पण माताजींच्या ठिकाणी प्रेम होते. परंतु त्या प्रेमात माताजी वाहून गेल्या नाहीत. धाकात तसेच दक्षतापूर्वक वागणे झाल्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा जशी पाहिजे तशी त्यांच्याकडून सेवा घडली, म्हणून तर त्यांना गुरुकृपा संपादन करण्यास फार समय लागला नाही. सायंकाळी सोमवारची पूजा संपल्यावर महाराज पुनः माताजींच्याकडे आले आणि यापुढे मी लवकरच समाधी घेणार आहे. तोवर तू इकडे रहा. आत्मानंद जरी लाभला तरी तो अंगात चांगला मुरला पाहिजे. करिता पुढे 6 महिने एकांतात राहून साधनाभ्यास कर. त्यानंतर 12 वर्षेपर्यंत हरिनाम व विश्वप्रेम प्रसारार्थ गावोगावी प्रयाण कर. मी सदा सर्वकाळ तुझ्यापाशीच आहे. कसलीही भीती बाळगू नकोस. 12 वर्षानंतर तू बेळगावला जाऊन अनगोळ येथे स्थायिक हो, म्हणजे साधू मास्तरांना मी दिलेले वचन पूर्ण केल्यासारख होईल. तेथे फार मागासलेले लोक आहेत, तेव्हा त्यांना युक्तिप्रयुक्तीने बोध करून त्यांच्या ठिकाणी हरिप्रेम उत्पन्न होईल असे कर. जनता जनार्दनाच्या सेवेत निमग्न राहून दासपणाचे सुखसोहळे भोगीत रहा असे त्यांना सांगितले. क्रमशः हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ओम नमः शिवाय.